नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर 2024 मध्ये म्हणजे 2 वर्षापूर्वी ज्या लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या 6 महिन्यांनी ऑक्टोबरमध्ये. या कालखंडामध्ये मी अनेक व्हिडिओ केले होते आणि मला आठवतं त्याप्रमाणे मी सातत्याने एक गोष्ट, एक मुद्दा किंवा एक नॅरेटिव्ह त्याच्यामध्ये सांगत होतो की महाराष्ट्राचं राजकारण 1999 पासून जे 4 पक्षांमध्ये विभागलं गेलेलं होतं, अर्थात 4 पक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी एका विचारांचे पक्ष होते, शिवसेना आणि भाजप हे एका विचाराचे म्हणजे हिंदुत्वाचे पक्ष होते, हे दोन सेक्युलर होते. पण एक तर हे पक्ष आघाडी म्हणून लढत होते, युती म्हणून लढत होते आणि एकत्र होते किंवा एकमेकाविरुद्ध लढत होते. पण 2022 नंतर ज्या घटना घडल्या त्यामुळे पहिल्यांदा शिवसेना फुटली आणि नंतर राष्ट्रवादी पण फुटली आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2 आघाड्या किंवा 2 गठबंधन असली तरी पक्षांची संख्या 6 झाली होती. राष्ट्रवादी 2 झाले होते, शिवसेना 2 झाल्या होत्या आणि यापैकी टिकणार कोण, भविष्य कोणाला आहे, भवितव्य कोणाला आहे याविषयीची मीमांसा मी सातत्याने करत होतो आणि मला आठवतं त्याप्रमाणे मला अजितदादा यांच्या पक्षाबद्दल शाश्वती वाटत नव्हती. अजितदादा इतके मॅच्युअर आहेत का की ते आपल्या काकांना धोबी पछाड देऊन आपला पक्ष टिकवतील? लोकसभा निकालानंतर तसं वाटलं होतं. याचं कारण महायुतीत असताना आणि भाजप RSS पाठीशी असताना सुद्धा अजितदादा आपल्या पक्षाचे 5-6 खासदार निवडून आणू शकले नाहीत. एकटे सुनील तटकरे रायगड या आपल्या बालेकिल्ल्यातून लोकसभेपर्यंत पोहोचले, पण अजितदादांना आपल्या बालेकिल्ल्यात आपल्याच पत्नीला सुद्धा लोकसभेवर निवडून आणता आलं नव्हतं आणि त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर अजितदादांचा पक्ष हा किती काळ तग धरू शकेल ही माझ्या मनात शंका होती. विधानसभा निकालांनी ती खोटी ठरवली, मला चुकीचं ठरवलं, माझा अंदाज चुकला हे स्वीकारायला मला अजिबात लाज वाटणार नाही. दुसरीकडे माझा अंदाज असा होता की ज्या 2 शिवसेना झालेल्या आहेत, उभाठा शिवसेना आणि एकनाथ शिंदेची अधिकृत शिवसेना, या 2 शिवसेनांपैकी सामान्य मतदार कुठल्या तरी एका शिवसेनेला पाठिंबा देईल आणि त्यामुळे दुसरी शिवसेना आपोआप बारगळेल. अर्थात त्याच्यात 2 नॅरेटिव्ह होते. एक म्हणजे खरी शिवसेना कुठची, तर बाळासाहेबांच्या सुपुत्राला बाळासाहेबांनी जो वारसा दिलाय त्यामुळे उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे ती बाळासाहेबांच्या विचारापासून कितीही भरकटत गेली तरी पित्याचा पुत्र म्हणून मराठी माणूस आणि शिवसेनेचा निष्ठावान मतदार हा उद्धव ठाकरेंच्याच मागे उभा राहील हा नॅरेटिव्ह रेटून 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 सांगितला जात होता. पण तेवढा तो यशस्वी झाला नाही. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना 9 खासदार निवडून आणता आले तर एकनाथ शिंदे यांचे फक्त 7 खासदार आले. म्हणजे संख्याबळात बघितलं तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मतदाराने कौल दिलाय असं वाटणं स्वाभाविक आहे. पण हळूहळू करत सत्य समोर आलं की केवळ मुस्लिम मतांच्या आधारामुळे उद्धव ठाकरे इतकं मोठं यश मिळवू शकले. मुंबईतल्या 3 जागा 6 पैकी उद्धव ठाकरे यांना मिळाल्या लोकसभेच्या, पण तिथली मुस्लिम मतं बाजूला काढली तर उद्धव ठाकरेंचा एकही खासदार उभाठा शिवसेना म्हणून निवडून येऊ शकला नसता. आणि उद्धव ठाकरे सुद्धा आपण मुस्लिमांच्या मतावर विसंबून आहोत हे अजिबात लपवत नव्हते, अजिबात लपवत नव्हते.
राहुल गांधी पदयात्रा करून आल्यानंतर त्यांच्या समोर बरोबर व्यासपीठ मिरवताना उद्धव ठाकरे यांनी हिंदू बांधवांनो, बंधूंनो, भगिनीनो हे बोलायची हिंमत सुद्धा केली नाही. कारण त्यांना मुस्लिम मतं पाहिजे होती आणि ती मुस्लिम मतं मिळाली. पण ज्या वेळेला मुस्लिम मतावरच उद्धव ठाकरे अवलंबून आहेत आणि त्यांना मराठी आणि हिंदू मतांची पर्वा नाही याचा साक्षात्कार होईल, तेव्हा हळूहळू करत त्यांच्याकडून हिंदू मतं दुरावतील याची मला खात्री होती. आणि म्हणून मी अजितदादांचा पक्ष टिकणार नाही असं म्हणत होतो. तसंच उद्धव ठाकरे यांचा पक्ष पण टिकणार नाही असं मी म्हणत होतो. पण विधानसभा आणि महापालिका स्थानिक निवडणुका यांनी उद्धव ठाकरेंच्या बाबतीत माझं भाकीत खरं ठरवलं. आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची इतकी दुर्दशा आहे की त्यांना स्वबळावर राज्यसभेचा एक खासदार निवडून आणणं शक्य आहे. काल परवा पक्षात आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना आपल्या लाडक्या मुलाच्या हट्टापायी थेट राज्यसभेत पाठवणारे उद्धव ठाकरे यांना आज राज्यसभेमध्ये महाविकास आघाडीतला सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा आपला खासदार पाठवणे इतकं पाठबळ राहिलेलं नाही. इतका त्यांचा पक्ष खचलाय. आणि मुख्यमंत्री निघालेल्या उद्धव ठाकरेंना मुंबईत आपल्या पक्षाचा महापौर पण बसवता आला नाही. इतकी त्यांची खस्ता परिस्थिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं खच्चीकरण होईल हे माझं भाकीत खरं ठरलं. पण अजितदादांच्या बाबतीतलं माझं भाकीत खोटं ठरलं. पण ते भाकीत खरं किती खोटं किती हा विषय बाजूला ठेवा. मुद्दा इतकाच आहे की त्या सगळा उहापोह लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान मी करत होतो तेव्हा मी एक गोष्ट सातत्याने सांगत होतो की विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त 4 पक्ष शिल्लक राहतील. एक काँग्रेस असेल आणि एक भाजप असेल. कारण हे दोनही ओरिजिनल विचारधारेचे, एका भूमिकेचे, एका अजेंड्याचे पक्ष आहेत. पण 2 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी हे एका भूमिकेचे, एका अजेंड्याचे पक्ष नाहीत. आणि म्हणूनच त्यापैकी खराखुरा ओरिजिनल पक्षाचा वारसदार कोण, खरोखरच कुठल्या पक्षाकडे या पक्षाचा वारसा येतो हे मतदाराकडून ठरवलं जाणार आहे. आणि त्यामुळे मी सांगत होतो की एक राष्ट्रवादी आणि एक शिवसेना ही हळूहळू करत नामशेष होत जाईल. अजितदादांच्या बाबतीत माझा अंदाज झुकलेला होता, कारण शरद पवार हा समर्थ नेता होता. पुतण्यापेक्षा काका कधीही मोठा असतो. आणि लोकसभेमध्ये अजितदादांना बारामतीने दिलेला दणका त्याचं वेगळं कारण होतं. अजितदादा हे आपला पक्ष म्हणून कायदेशीररित्या मान्यता मिळवू शकले. निवडणूक आयोगाने अजितदादांना झुकतं माप दिलेलं असलं तरी तळागाळातली संघटना आणि राष्ट्रवादीचा निष्ठावान असलेला जो मतदार होता तो अजितदादांच्या बाजूने एकमताने, एक ताकदीने झुकलेला नव्हता, एकजूट नव्हता. आणि दुसरीकडे ज्या भारतीय जनता पक्षाच्या बळावर किंवा मदतीवर आपण तरुण जाऊ शकतो अशी अजितदादांची अपेक्षा होती, तेवढ्या खुल्या दिलाने आणि खुल्या मनाने भाजपचा सगळा समर्थक हा अजितदादांच्या पाठीशी उभा राहिला नव्हता. हा मी फर्स्ट हँड अनुभव तुम्हाला सांगू शकतो. पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या कालखंडामध्ये एक कार्यकर्त्यांच्या बैठकीला मला बोलावण्यात आलं होतं वक्ता म्हणून. आणि तिथे भाजपच्या आणि RSSच्याच पाठीराख्यांपुरती ती मर्यादित सभा होती. तिथे अनेकांनी माझ्याकडे हा प्रश्न विचारून मला थेट विचारलं होतं की अजितदादांना आम्ही का पाठिंबा द्यायचा, आम्ही सुनेत्रा वहिनींना का मतं द्यायची, त्यापेक्षा आम्ही नोटावर बटन दाबू पण अजितदादांना मत देणार नाही. आम्ही भाजपचे समर्थक आहोत पण इथे भाजपचा मतदार नाहीये. अशा वेळेला सुनेत्रा वहिनींना आम्ही का मतं द्यायची.
ज्यांच्यावर इतके आरोप भाजपवाल्यांनी केले आणि आम्ही भाजपचे समर्थक म्हणून तो आरोपांचा आवाज आम्ही बुलंद केला होता. आम्ही आज अजितदादांच्या बाजूने का उभं राहायचं, या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. पण जी गोष्ट मी पुण्यामध्ये अनुभवली ती इतरही ठिकाणी असते आणि म्हणूनच लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादांचा राष्ट्रवादी आणि महायुती यांचं अपेक्षित मनोमिलन झालेलं नव्हतं. विषय तेवढ्यापुरता नव्हता. देशाच्या अनेक राज्यांमध्ये RSS आणि भाजप यांच्यामध्ये थोडासा दुरावा निर्माण झाला होता. त्याचा परिणाम आपण राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड वगैरे भागामध्ये बघितला. RSSचे अनेक लोक तत्कालीन भाजप अध्यक्ष JP नड्डा यांच्या वक्तव्यामुळे नाराज होते आणि त्याचा सगळा एकत्रित परिणाम महाराष्ट्रामध्ये त्याच दुबळ्या झालेल्या भाजपवर विसंबून असलेल्या अजितदादांना भोगावा लागला. खुद्द भाजप हा 23 खासदारांचा पक्ष 9 खासदारांपर्यंत खाली आला. भाजपने 14 लोकसभेच्या जागा 2 वर्षापूर्वी गमावल्या. आता भाजपच आपल्या जागा गमावत असेल तर त्यांच्यावर विसंबून अजितदादा मारून मारून किती मजल मारणार, याला मर्यादा असतात. पण पुढल्या 6 महिन्यामध्ये भाजपने आपलं संघटन, आपला कार्यकर्ता, आपला पाठीराखा RSS या सगळ्यांबरोबर जी समजूतदार समन्वयाची भूमिका घेतली, विचार विमर्शाची भूमिका घेतली, त्यातून महायुती कमालीची सावरली गेली होती. आणि म्हणूनच विधानसभा निवडणुकीत अजितदादांना राष्ट्रवादीच्या वारसा म्हणून मिळालेली मतं अधिक भाजपकडून अपेक्षित असलेली मतं मिळाल्यामुळेच अजितदादांचा पक्ष नव बाळसं धरून परत उभा राहिला. अजितदादांना 41 आमदार निवडून आणता आले आणि एकनाथ शिंदेना 57 आमदार निवडून आणता आले. त्याचं एकमेव कारण होतं की भाजपने जी निवडणुकीची रणनीती बनवली, तयारी केली होती, त्यामध्ये 288 जागा जिंकून आणायच्या, ही रणनीती होती. ती रणनीती फक्त विशेषतः RSS सारखं जे संघटन आहे, जे भाजपच्या सगळ्या संघटनेचा कणा आहे, RSSने बाजूला व्हायचं ठरवलं तर भाजप कोसळून पडायला वेळ लागत नाही. हे लोकसभा 2024ने दाखवून दिलं. त्याचा फटका आपोआप अजितदादांना बसला होता. पण विधानसभेला ही चूक सुधारून RSS आणि भाजप यांनी एक दिलाने एकजुटीने जे काम केलं त्याचा फायदा संपूर्ण युतीला मिळाला आणि म्हणून तो एकनाथ शिंदेना मिळाला, तसाच तो अजितदादांना सुद्धा मिळाला. आणि त्याचा मोठा फटका हा आपोआपच उभाठा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांना बसला. आज तुम्ही परिस्थिती बघितली तर आजही राज्यामध्ये 6 पक्ष आहेत. मध्यंतरी 2 राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय पुढे आला होता, पण तो बारगळला. अजितदादांच्या आकस्मिक निधनाने तो बारगळलेला आहे. आणि या परिस्थितीत पुढची 3 वर्ष कुठल्याही महत्वाच्या मोठ्या निवडणुका नाहीत, तर मग 2029 उजाडता आणि पुढली लोकसभा निवडणूक येता महाराष्ट्रामधल्या राजकीय परिस्थितीची रचना कशी असेल याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला वाटतं की 3 वर्षानंतर, पुढल्या 3 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये मला वाटतं फक्त 2.5 पक्ष शिल्लक उरलेले असतील. चमत्कारिक वाटतं ना? 2.5 पक्ष म्हणजे काय? 2.5 पक्ष मी एवढ्यासाठी म्हणतो की भाजपने संघटनात्मक आणि प्रशासकीय पातळीवर लोकप्रियतेमध्ये एवढी मोठी मजल मारलेली आहे की त्यांचाच मित्र पक्ष एकनाथ शिंदे यांची जी अधिकृत शिवसेना आहे ती आपोआपच दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि अजितदादांचं नेतृत्व हरवलेलं आणि चाचपडणारा पक्ष सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. अजूनही अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर आपलं भवितव्य काय हे अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाला ठरवता आलेलं नाही. आणि असं असताना रोहितदादा सारख्या
आपल्या नातवाला पुढे करून शरद पवार किंवा भाच्याला पुढे करून सुप्रियाताई ज्या प्रकारचं राजकारण खेळतायत ते शक्य तितकं अजितदादांचा राष्ट्रवादी गट खच्ची करायचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे अजितदादांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्याला मी अर्धा पक्ष म्हणतो. तेव्हा महाराष्ट्राचं राजकारण 2029च्या दृष्टीने विचार केला आज तर फक्त 2.5 पक्षांचं राजकारण झालेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला जी महाविकास आघाडी म्हणून मिरवलं जातं त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा गट हे जवळजवळ नामशेष झालेले. आपल्या बालेकिल्ल्यात सुद्धा त्यांना आपल्या पायावर उभं राहणं अशक्य झालेलं आहे. बाळासाहेबांना ठाणे आवडायचं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना ठाणे महापालिकेत 10-12 नगरसेवक निवडून आणता येत नाही. मुंबईमध्ये कसेबसे 60-65 नगरसेवक निवडून आले. एकूण लोकसंख्येच्या एकूण नगरसेवक संख्येच्या तुलनेमध्ये आपण बघितलं तर उद्धव ठाकरे 30% नगरसेवक निवडून आणू शकले असं म्हणता येईल का 28% काय असतील ते. त्यामुळे ज्या प्रकारे त्यांच्या पक्षाचे खासदार किंवा आमदार चुळबुळत आहेत एकनाथ शिंदेच्या गटात जायला त्याविषयीच्या बातम्या बघितल्या किंवा आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात झुंपलेली लढाई बघितली तर गोष्ट साफ होते की उद्धव ठाकरेंना 2029 पूर्वी आपल्या पायावर संघटन उभं करणं केवळ अशक्य आहे. केवळ चमत्कार घडला तर ते संघटन उभं राहील पण अन्यथा मला वाटत नाही की उद्धव ठाकरे यांचा पक्ष 2029चं राजकारण बघायला शिल्लक असेल. एक लक्षात ठेवा मित्रांनो, एखादी निवडणूक लढवणं किंवा निवडणूक आयोगाच्या दप्तरी तुमची नोंद असणं म्हणजे तुम्ही राजकीय पक्ष बनत नाही. जनतेमध्ये मिळणाऱ्या मतांमध्ये तुमचा हिस्सा किती असतो त्यानुसार तुम्ही एक राजकीय पक्ष बनत असता आणि जनमानस त्यावर विचार करत असतं, तुमची दखल घेत असतं. हळूहळू करत शरद पवारांचा पक्ष आणि तुमच्या उद्धव ठाकरेंचा उभाटा शिवसेना हे दोन पक्ष लोकांच्या विस्मृतीत जायला लागलेले. आंदोलनाच्या पातळीवर बघाल तुम्ही महापालिका निवडणुका चालू होत्या उद्धव ठाकरेंना किंवा आदित्य ठाकरेंना महाराष्ट्रभर फिरावं. 29 महापालिका आहेत तिथे आपला काहीतरी प्रभाव दिसला पाहिजे म्हणून जायला पाहिजे. तिथल्या आपल्या लढणाऱ्या सैनिकांना कार्यकर्त्यांना पाठबळ दिलं पाहिजे त्यासाठी आपण तिथे गेलं पाहिजे असं त्यांना वाटलं नाही. मुंबई पुणे ठाणे नाशिक कल्याण या मोठ्या महापालिका आहेत. या सगळ्या मिळून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाली होती. त्यांनी फक्त 4 सभा घेतल्या. आपल्याला कष्ट घ्यायचे नाहीत पण झाला फायदा तर त्यातला मोठा हिस्सा आपल्याला मिळाला पाहिजे अशा प्रकारचं नेतृत्व असतं तेव्हा तो पक्ष लवकरात लवकर डबघाईला जातो. कुठलेही कष्ट न घेता 2019 मध्ये काँग्रेस पक्षाला 44 आमदार मिळालेले होते. राहुल गांधी एक दिवस प्रचाराला आले बाकी फिरकले नाही तरी 44 आमदार आले. पण ते 44 आमदार निवडून आल्यानंतर त्या आमदारांच्या बळावर तो कोण इम्रान प्रताप गडी नावाचा उत्तर प्रदेशचा एक कवी त्याला राज्यसभेवर पाठवण्याचा आदेश राहुल गांधी देतात तेव्हा पक्ष ढासळत असतो. तुम्ही मेहनत करा मी ती उधळून टाकेन असं नेतृत्व उभाटा शिवसेनेत असो की काँग्रेस पक्षात असो त्यांना भवितव्य नसतं. आणि म्हणून थकलेले शरद पवार निष्क्रिय सुप्रियाताई यांच्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला भवितव्य नाही. दुसरा राष्ट्रवादी गट चाचपडतोय म्हणून तो अर्धा पक्ष मी म्हणतो. उभाटा शिवसेनेमध्ये मेहनतीची इच्छा नाही म्हणून तो आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे 2029 पर्यंत दखलपात्र पक्ष राहतील असं मला वाटत. त्यामुळे आज सत्तेत असलेले जे 3 पक्ष आहेत ज्यांना मी 2.5 पक्ष म्हणतो आणि दुसरीकडे आजही 100 वर्षापेक्षा अधिक काळ पाळमुळं रुजलेला
काँग्रेस पक्ष जो आहे त्याचे फक्त 288 मध्ये 16 आमदार असतील, पण थोडाफार प्रयत्न केला तर तो काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये 50 आमदार निवडून आणू शकेल इतक्या ताकदीचा आजही आहे. आणि म्हणून त्याला मी उरलेला अर्धा पक्ष म्हणतो. महाराष्ट्रात 2029च्या लोकसभा निवडणुका येतील तेव्हा एकंदरीत 3 पक्ष असतील, त्यापैकी 2.5 पक्ष हे महायुतीत आज आहेत आणि अर्धा पक्ष महाविकास आघाडीमध्ये. 29ला काय होतं ते कळेल. आणि ते काय काय घडत चाललंय, कुठल्या दिशेने चाललंय हे आपण बघू. आत्ता मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.